शिवसेना पक्ष चिन्ह कुणाचं? आज महासुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे। ठाकरेंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सध्या सुरू आहे, तर कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत आज दिल्लीमधल्या सुनावणीकडे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि या संदर्भामध्ये आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेत। आपण कृष्णातकडून आणखी तपशील जाणून घेऊया। कृष्णात, मागच्याच आठवड्यात आपण पाहिलं कपिल सिब्बल यांनी जोरदार बाजू मांडली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, त्यामुळे नेत्यांमध्ये कुठेतरी एक आत्मिक बळ आल्याचं दिसतं आहे। आता पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे। कपिल सिब्बल यांनी गेल्या आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाच्या अनेक कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केलेले होते। आज आता युक्तिवादामध्ये काय मुद्दे असण्याची शक्यता, अजून काय नेमकं राहिलेलं आहे? अनुपमा, आतापर्यंत कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मर्यादेसंदर्भात, अधिकारांसंदर्भात आणि किती त्यांना अधिकारांच्या मर्यादा आहेत आणि या मर्यादेच्या बाहेर जाऊन कशा प्रकारे निर्णय घेतला गेला हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला। त्यासाठी विविध पुरावे देखील त्यांनी सादर केले गेले। परंतु आणखी एक याचिका आहे, ती म्हणजे आमदार अपात्रतेच्या संदर्भात। त्याबाबत अद्याप देखील कपिल सिब्बल यांनी विस्तृतपणे मुद्दा मांडलेला दिसत नाही। अजून देखील 10th शेड्यूलच्या संदर्भात त्यांनी मुद्दा हा मांडलेला नाही। त्यामुळे आज कदाचित ते आमदार अपात्रतेच्या संदर्भात मुद्दे मांडतील, त्याचबरोबर युक्तिवाद करतील आणि 10th शेड्यूल अधिक विस्तृतपणे सांगण्याचा प्रयत्न करतील। जरी या 10th शेड्यूल किंवा आमदार अपात्रतेचा मुद्दा हा आता गौण ठरत आहे, कारण पुन्हा निवडणुका लागलेल्या आहेत, लागून विधानसभा निवडणुका लागल्यानंतर पुन्हा हे आमदार निवडून आलेले आहेत। त्यामुळे आता जरी या आमदारांची अपात्रता रद्द होणार नसली तरी येणाऱ्या भविष्यातल्या अनेक पक्षांसाठी अशा प्रकारची एक निर्णय जो असणार आहे तो महत्त्वाचा असणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आमदार अपात्रतेच्या संदर्भात कपिल सिब्बल हे काय नेमके मुद्दे मांडतात ते पाहणं गरजेचं आहे। आतापर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले गेले होते। केंद्रीय निवडणूक आयोगानं केवळ विधिमंडळातली फूट पाहिली, राजकीय पक्षातली फूट पाहिली नाही, संघटनेतलं बहुमत हे पाहिलं गेलं नाही, त्याचबरोबर मर्यादेच्या बाहेर जाऊन कशा प्रकारे निर्णय घेतला गेला, अगोदर निर्णय घेतला गेला आणि त्याप्रमाणे तर्क फिरवण्यात आले, अशा प्रकारे अनेक मुद्दे हे त्यांनी उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे आजच्या या सुनावणीच्या दरम्यान नेमके कपिल सिब्बल हे आमदार अपात्रतेच्या संदर्भात आणखी काही मुद्दे उपस्थित करतात का ते पाहणं गरजेचं आहे। आणि आज शेवटची त्यांची सुनावणीचा युक्तिवादाची शेवटचा दिवस कदाचित असू शकतो आणि उद्यापासून शिवसेना शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी हे युक्तिवाद करतील। त्यामुळे आज शेवट किंवा समारोप करताना, युक्तिवादाचा समारोप करताना कपिल सिब्बल आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडतात याकडे पाहणं गरजेचं आहे। निश्चितच कृष्णात, जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण या संदर्भात चर्चा करत राहूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।